एक बातमी खरं तर पावसासंदर्भात मोठा दिलासा देणारी आहे, तर दुसरी बातमी ही चिंता वाढवणारी सुद्धा आहे। मान्सूनचं आगमन झालेलं आहे। मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत पोहोचलाय। मान्सूननं अंदमानच्या समुद्रासह बंगालच्या उपसागरातला काही भाग व्यापलाय। सोबतच आणखी मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण सुद्धा तयार झालंय। त्यामुळे यंदा राज्यात सुद्धा पाऊस वेळेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे पाऊस वेळेत दाखल होण्याचा आनंद असला तरी एल निनोचं संकट सुद्धा मोठं आहे। या संकटाबाबत अमेरिकेच्या CPC सेंटरनं गंभीर अंदाज वर्तवलाय। एल निनो हा जून महिन्यातच सक्रिय होण्याची शक्यता ही जवळपास 82% इतकी आहे। त्यामुळे यंदाच्या संपूर्ण पावसाच्या हंगामावरतीच एल निनोचा प्रभाव पडेल असं CPCनं मत व्यक्त केलंय। तर मान्सून संदर्भात हवामान विभागानं नेमकी माहिती काय दिली आहे ती आपण पाहूया। मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत पोहोचलेला आहे। मान्सून अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातला काही भाग व्यापलेला आहे। श्री विजयपुरमसह अंदमानच्या बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे। ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगानं पश्चिमेकडचे वारेही सक्रिय झालेत। पुढचे 3 ते 4 दिवसात मान्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनची चांगली प्रगती अपेक्षित आहे। पण एकीकडे मान्सून बाबत ही पॉझिटिव्ह चांगली आनंदाची बातमी असताना एल निनोचा धोका मात्र कायम आहे। एल निनो पुढच्याच महिन्यात सक्रिय होण्याचा अंदाज अमेरिकेतल्या CPC सेंटरनं व्यक्त केलाय। जून महिन्यातच एल निनो सक्रिय होण्याची शक्यता जवळपास 82% इतकी आहे। प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सलग 5 महिन्यांपासून तापमान वाढलेलं आहे आणि एल निनो जर पुढच्याच महिन्यात सक्रिय झाला तर मान्सूनच्या पूर्ण हंगामावरती या एल निनोचं सावट असेल। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। मोसमी वारे कमकुवत होऊन दुष्काळाचं संकट निर्माण होण्याची भीती आहे। आणि या सगळ्या परिस्थिती संदर्भात हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया। एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता तब्बल 96% आहे। याचा अर्थ आता सुरू होणारा एल निनो हा पुढच्या वर्षी 2027 मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता आहे। ज्यावेळेस एल निनो सक्रिय असतो प्रशांत महासागरामध्ये त्यावेळेस भारतामधलं मान्सूनचं बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि या काळामध्ये भारतामध्ये जवळपास 70% जास्त वेळा अशा घटना घडल्यात की भारतामध्ये मान्सून काळामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिलेलं आहे। त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या हंगामामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी नोंदला जाईल हे दिसून येतच आहे। मात्र एल निनो कंटिन्यू राहिला पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षीच्या मान्सूनवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।